तर सध्या शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश सुरू आहे, त्या ठिकाणी जाऊयात। संजना घाडी यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतोय आणि त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का सुद्धा मानला जातोय। संजना घाडी यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे, त्या ठिकाणची सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। एकंदरीतच आगामी पालिका निवडणुका पाहता ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। सध्या ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षगळती सुरू आहे। काही दिवसांपूर्वी सलीकडेच कोकणामध्ये सुद्धा अनेक नेते पदाधिकारी यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। असं असताना सध्या आता मुंबईमध्ये सुद्धा असंच काहीसं चित्र आहे। शांत राहा सगळ्यांनी, 2 मिनिटं। दिनांक 13 एप्रिल 2025 सोबत आहेत भाग्यश्री। संजना घाडी यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे, त्यांच्या नाराजीचं मागचं नेमकं कारण काय होतं? ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। नक्कीच ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे। बोरिवली मागा ठाणे इथल्या या संजना घाडी आहेत। शिवसेनेला ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेपासून त्या युबीटी म्हणजे शिवसेनेबरोबर होत्या। अनेक वेळेला शिंदे गटाने त्यांना बोलवण्याचा त्यांच्याकडे प्रयत्न केलेला होता, मात्र त्या आलेल्या नव्हत्या। असं असलं तरी बोरिवली मागा ठाणेची विधानसभा निवडणूक झाली, त्या विधानसभा निवडणुकीत बोरिवली मागा ठाणेमधून त्यांना उमेदवारी हवी होती। ही उमेदवारी त्यांना त्यावेळी दिली गेली नव्हती। त्यावेळेपासून असं बोललं जात होतं की संजना घाडी आहेत त्या नाराज आहेत आणि त्यांची नाराजी जी आहे ती ऐकली देखील गेली नाही, असं देखील चर्चा केली जात होती। मात्र आज जर आपण बघितलं तर त्या स्वतः आता शिंदे गटाकडे प्रवेश करत आहेत आणि आता त्यांचा पक्ष प्रवेश जो आहे तो सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। या व्यतिरिक्त नीलम गोऱ्हे देखील बाजूला त्यांच्या उभ्या आहेत आणि शिवसेनेतले जे नेते आहेत ते देखील इथे उपस्थित आहेत। इतर पदाधिकारी जे आहेत त्यांनी देखील संजना घाडी यांच्याबरोबर या शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईतल्या महानगरपालिकेच्या इलेक्शन्स जे आहेत त्या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। काही दिवसात त्याचं नेमक्या त्या कधी होणार आहेत हे डिक्लेअर होईल, मात्र त्याआधीच पुन्हा एकदा मुंबईतून ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतोय। कारण निवडणुकीची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर छोट्या छोट्या संघटना ज्या असतात किंवा पदाधिकारी असतात, कार्यकर्ते असतात, ते मोठी निवडणुकीला तयारी करत असतात आणि आता असे छोटे छोटे पदाधिकारी देखील जर शिंदे गटात प्रवेश करू लागले मुंबईतले, तर पुन्हा एकदा ठाकरे गटाला स्वतःला उभं करणं मुंबईत कठीण जाऊ शकतं। एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर ठाकरे गटाला सगळ्यात मोठा धक्का मानला जाते सध्या तरी। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।